नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा वार्षिक निकाल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अशा पद्धतीने आपला निकाल हा बनवला जातो. वर्षभर होणाऱ्या परीक्षांचं मूल्यमापन या निकालामधून केलं जातं. हा निकाल आपला चालू शैक्षणिक वर्षाचा आहे 2023-24चा. प्रत्येक विषयाचे सरासरी गुण या ठिकाणी काढले जातात आणि आपल्याला अशा पद्धतीचं निकाल कार्ड 1 मेच्या दिवशी आपल्याला दिलं जातं. आता आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि निकालाचं काम मी या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. हा निकाल माझ्या स्वतःच्या वर्गाचा आहे. सर्व माध्यमिक शाळांमध्ये अशाच पद्धतीचा निकाल हा बनवला जातो. वार्षिक निकालपत्रक बघा, हे फ्रंट पेज, आपल्या शाळेचं नाव, UDAS नंबर, ॲन्युअल रिझल्ट शीट, स्टँडर्ड, डिव्हिजन, इयर, त्यानंतर आपल्या वर्ग शिक्षकांचं नाव. आणि या ठिकाणी आपल्या वर्गामध्ये आपल्या वर्गाच्या कॅटलॉगवर हजेरीवर असणारा जो काही पट आहे तो या ठिकाणी लिहिला जातो, मुलं मुली कॅटेगरीनुसार. बघा, तो या पद्धतीने या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर श्रेणी त्यांनी दिलेली आहे. 60च्या पुढे जर आपल्याला मार्क्स मिळाले असतील तर त्यासाठी ए श्रेणी, 46 ते 59 यासाठी बी, 35 ते 44साठी सी आणि 0 ते 34साठी डी म्हणजेच नापास. 35पर्यंत आपलं पासिंग असतं. 35 मार्क्स मिळणं हे गरजेचे असतात. त्यानंतर सर्व विषय शिक्षकांच्या स्वाक्षरी या ठिकाणी घेतले जातात. बघा, 9वीसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, सायन्स, समाजशास्त्र, शारीरिक शिक्षण, जलसुरक्षा आणि संरक्षणशास्त्र एवढे सर्व विषय आहेत. या व्यतिरिक्तही एखादा विषय असू शकतो. मग हा इथला कुठला तरी एक ऐच्छिक विषय कमी असेल किंवा जर तुम्ही टेक्निकल घेतलं असेल तर हिंदी विषय किंवा समाजशास्त्र हा एक विषय नसेल, त्याच्या जागेवर टेक्निकल हा विषय येतो. त्यानंतर वर्गातील प्रथम 3 विद्यार्थी या ठिकाणी काढले जातात. संपूर्ण निकाल झाल्यानंतर सर्वात जास्त गुण मिळवणारे जे काही विद्यार्थी असतील ते या ठिकाणी घेतले जातात. त्यांचे गुण, त्यांची एकूण 600 पैकी मार्क्स आहेत आपल्याला 9वीला, त्यामधून मिळणारी टक्केवारी, या एकूण गुणांना 6ने भाग घेतलं जातं आणि ही टक्केवारी निघत असते. आणि त्यानुसार या श्रेणीच्या तक्त्यानुसार आपल्याला ABCD या पद्धतीची श्रेणी ही दिली जाते. बघा, ती या ठिकाणी दिलेली आणि हे विद्यार्थी प्रथम 3 आलेले आहेत. त्यानंतर तपास, वर्ग शिक्षक हा निकाल ज्यांनी तयार केला ते, तपासनीस त्यांच्या स्वाक्षरी, मुख्याध्यापक, तपासनीस, वर्ग शिक्षक यांची सिग्नेचर आपल्याला त्या निकालावर घ्यावी लागते. त्यानंतर निकालपत्रकाचं पहिलं पेज बघा, सर्व विद्यार्थ्यांची अनुक्रमणिकेसाठी हा पहिला कॉलम दिलेला आहे. त्यानंतर सेकंड कॉलममध्ये विद्यार्थ्याचं नाव, त्यानंतर परीक्षा अ, ब, अ म्हणजे प्रथम सत्र, ब मध्ये द्वितीय सत्र आणि एकूण म्हणजे टोटल दोघांची आणि सरासरी या ठिकाणी काढली जाते. मराठी हा विषय पहिला विषय असतो आपला. मराठी भाषेची, मराठी माध्यमाची निकालपत्रक असल्यामुळे त्यामध्ये लेखी ही मराठी विषयासाठी 80 गुणांसाठी आहे, तोंडी 20 गुणांसाठी आणि दोघांची टोटल बेरीज ही या ठिकाणी केली जाते. अ म्हणजे प्रथम सत्र. आता ह्या विद्यार्थ्याला मराठी या विषयामध्ये 80 पैकी 47 गुण मिळाले प्रथम सत्राला, तोंडी कामासाठी 19 आणि दोघांची टोटल मिळून त्याला 66 गुण धरले गेले. तसेच हिंदीचे आणि इंग्रजीचे गुण आपल्याला काढायचे असतात. त्यानंतर ब भाग बघा, ब म्हणजेच द्वितीय सत्र, त्यामध्ये 80 गुणांचा पेपर झाला मराठीचा, त्यात 65 मिळाले, तोंडी कामाला 19 आणि टोटल 84 झाले.
तशाच पद्धतीने हिंदी आणि इंग्रजीची टोटल केली आहे. आता अ आणि ब 66 प्लस 84 दोघांची एकूण बेरीज केलेली आहे, ती येते 150 आणि त्याला 2ने भागायचं आहे आणि मग त्याची सरासरी या ठिकाणी काढलेली आहे. म्हणजेच मराठी विषयामध्ये या विद्यार्थ्याला 75 गुण मिळालेत. या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची सर्वसामान्य माहिती लिहायची. विद्यार्थ्याचं पूर्ण नाव, आईचं नाव, त्याचं जनरल रजिस्टर नंबर आपला कॅटलॉगवर असतो तो, त्याची जात, त्यानंतर जन्मतारीख आणि त्याचे हजर दिवस. बघा हा आपला कॅटलॉग आहे. कशा पद्धतीने बनवायचं त्या संदर्भातही मी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकणार आहे. ही सर्व माहिती या ठिकाणी लिहायची आहे. म्हणजे निकालपत्रकावरून त्या विद्यार्थ्याचं रिझल्ट शीट तयार होतं. आता हे झाले आपले 3 विषय, मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषा. त्यांची सरासरी दिलेली या ठिकाणी. सवलतीचे गुणसाठी आपल्याला हा कॉलम या ठिकाणी दिले आहेत. बघा या विद्यार्थ्याला 300 पैकी 200 गुण मिळालेले आहेत. 75, 68 आणि 57 यांची बेरीज या ठिकाणी केलेली. हे गुण आपल्याला प्रत्येक विषयामध्ये पासिंगसाठी 35 गुण लागतात आणि असे 105 गुण पाहिजे असतात. आपल्याला 10 गुण हे सवलतीचे गुण मिळत असतात, 10 ते 15. त्यामध्ये 105 पैकी कमी असले तर या ठिकाणी तेवढे गुण या ठिकाणी ग्रेस मार्क्स म्हणून दिले जातात. +5 लिहिलं जातं. जर 100 गुण असतील तर +5 आणि या ठिकाणी 5 गुण तुम्हाला भाषा विषयांमध्ये वाढीव मिळत असतात आणि तुम्हाला पास केलं जातं, ग्रेस पास. त्यानंतर इकडं गणित हा विषय, गणित आणि विज्ञान हे दोघं एकत्र विषय येतात. गणिताचे पण मूल्यमापन बघा. गणितामध्ये भाग 1 आणि 2 येतात, विज्ञानात भाग 1, 2 येतात. 40-40 गुणांचे 2 पेपर होतात आपले. प्रथम सत्राचा गणित 1चा 33 गुण 40 पैकी, 2 मध्ये 22, प्रात्यक्षिकमध्ये 19 आणि टोटल 74 गुण मिळालेले आहेत. द्वितीय सत्रामध्ये 34, 27, 20 आणि 81. या 74 आणि 81ची बेरीज येते 155, याला 2ने भागायचं आणि 78 त्याची सरासरी येते. म्हणून प्रथम सत्राचे सुद्धा गुण हे तुम्हाला उपयुक्त ठरत असतात. त्यानंतर विज्ञान बघा. विज्ञानाचा विज्ञान 1ला 40 पैकी 19 गुण, विज्ञान 2ला 34, विज्ञान प्रात्यक्षिकला 20 आणि टोटल 73. ब मध्ये विज्ञान 1ला 38, त्यानंतर ब 2 मध्ये 23, प्रात्यक्षिकमध्ये 19 आणि एकूण 80. 73 आणि 80ची बेरीज 153, त्याला 2ने भागायचं, बरोबर येतं 77. आता या ठिकाणी टोटल दिलेली आहे दोन्ही विषयांची 78 + 77. इथं 70 मार्क्स आपल्याला पाहिजे असतात पासिंगसाठी, 35-35 मिळून. 70पेक्षा कमी असले तर 2-3 मार्क्स जे काही कमी पडत असतील ते या ठिकाणी या विद्यार्थ्याला ग्रेस मार्क्स म्हणून दिले जातात. बोर्डाचा 10वी-12वीचा 9वी ते 12वीचा निकाल अशाच पद्धतीने तयार केला जातो. त्यानंतर समाजशास्त्र, याला सवलतीचे गुण नाही आहेत. 40-40 मार्कांचे 2 पेपर आहेत आणि 20 मार्क्स आहे शाळेकडे. त्याला आरामात 35 मार्क्स मिळत असतात. बघा भूगोल, इतिहासामध्ये 26, भूगोलात 35 आणि अंतर्गत मूल्यमापनामध्ये 15 असे 76 गुण त्याला आहेत. द्वितीय सत्रामध्ये 39 इतिहासात, इतिहास आणि राज्यशास्त्र, भूगोलात 33, अंतर्गत मूल्यमापनात 20 असे 92 गुण आहेत. 76 अधिक 92 बरोबर 168 आणि त्याची सरासरी येते 84. आता हे झाले 6 विषयांचे गुण. आता आपल्याला यांची एकूण सरासरी 600 पैकी करायची आहेत. बघा मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि समाजशास्त्र हे 6 विषय, म्हणून 600 पैकी गुण या ठिकाणी लिहायचे. मराठी, हिंदी, इंग्रजी हे 3 विषय मिळून 200 गुण आहेत त्याला. त्यानंतर गणित विज्ञानमध्ये 155 आणि समाजशास्त्रामध्ये 84 असे त्याचे टोटल होते 439. या 439ला 6ने भागायचं. या विद्यार्थ्याला सवलतीचे गुण द्यायची गरज भासली नाही आहे म्हणून तिथं डॅश करायचं आहे. 439 भागिले 6 बरोबर 73.17 गुण त्याला मिळालेले आहेत. हे झाले सर्व लेखी परीक्षा. त्यानंतर श्रेणी विषय बघा आपले. शारीरिक शिक्षण, जलसुरक्षा आणि संरक्षणशास्त्र हे 3 श्रेणी विषय आहेत. त्यामध्ये
म्हणजे प्रथम सत्र, शारीरिक शिक्षणमध्ये 75, जलसुरक्षेत 38, 50पैकी गुण आहेत ते, आणि संरक्षणशास्त्राचे 75. मध्ये शारीरिक शिक्षण 84, जलसुरक्षेमध्ये 50पैकी 40 आणि संरक्षणशास्त्रामध्ये 79. दोघांची बेरीज करायची आणि बची. त्याला 2ने भागायचं आहे. ते येतात 80, 78 आणि 77 हे त्याचे गुण आहेत. आधी आपल्याला गुण काढावेच लागतात आणि त्यानंतर श्रेणी आपल्याला ठरवावी लागते. आपल्याला श्रेणीचा जो काही तक्ता फर्स्ट पेजवर दिलेला आहे, 60पेक्षा जास्त गुण असले तर त्यापेक्षा कमी असले तर ब आणि त्यापेक्षा कमी असले तर क. आता या ठिकाणी तिन्ही विषयांमध्ये 60पेक्षा जास्त गुण आहेत, 80, 78, 77 म्हणून त्या ठिकाणी ही श्रेणी दिलेली आहे आणि हा विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे 73.17%. अशा पद्धतीने आपला हा निकाल बनत असतो. सर्व विषयांचे निकाल या पद्धतीने बनवल्यानंतर शेवटी आपल्याला विषय शिक्षकांची सह्या घ्याव्या लागतात निकालावर. आता ही मराठी विषयाच्या शिक्षकांची सही, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, शारीरिक शिक्षण, जलसुरक्षा आणि संरक्षणशास्त्र म्हणजे ते विषय शिक्षक या ठिकाणी जबाबदार असतात. शेवटी वर्ग शिक्षक, तपासनीस आणि मुख्याध्यापकांची स्वाक्षरी. त्यानंतर लास्ट पेजवर आपल्याला सर्व शिक्षकांच्या सह्या घ्याव्या लागतात. त्यांची विषयवार नावं टाकून मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान या ठिकाणी दिनांक लिहिला जातो. प्रथम सत्राचा निकाल आपण कोणत्या दिवशी बनवला ती तारीख टाकायची, द्वितीय सत्राचा निकाल बनवला ती तारीख टाकायची आणि स्वाक्षरी घ्यायची. अशा पद्धतीने हा आपला निकाल कंप्लीट होत असतो. शेवटी आपल्या निकालपत्रकात किती पेज आहेत ते त्या ठिकाणी पेज नंबर टाकून लिहायचे आहेत. बघा या ठिकाणी मी पेज नंबर टाकलेले आहेत. असे पेज आपण प्रत्येक पेजवर टाकायचे आहेत आणि त्यांची टोटल करून या ठिकाणी लिहायचे. त्यानंतर निकाल आपण कोणत्या दिवशी जमा केला ती तारीख, निकाल तयार करणाऱ्या शिक्षकांची सही, नाव, मुख्याध्यापकांचं नाव, हा झाला आपला निकाल. या निकालावरून आपल्याला हे कार्ड तयार करावे लागतात. आता बघा हे प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याचं कार्ड आहे. इयत्ता, तुकडी, वरती शाळेचं नाव वगैरे दिलेलं असतं. वार्षिक निकालपत्रक हे, क्रमांक. बघा या पद्धतीने ही कार्डशीट आपलं तयार केलं जातं. अतिशय सुंदर असा नमुना या ठिकाणी तयार केलेला आहे. आकर्षक असं कार्ड आहे. बघा आता बाकीची माहिती छापील आहे. इयर लिहायचं आहे, विद्यार्थ्याचं नाव, इयत्ता, तुकडी, क्रमांक, शाळेचा UDAS, त्या विद्यार्थ्याचा स्टुडंट ID. त्यानंतर विषयात मिळालेले गुण, कितीपैकी गुण आहेत ते वरती त्यांनी छापील दिलेलं आहे. मिळालेले गुण मराठीमध्ये 75, हिंदीत 68, इंग्लिशमध्ये 57, गणितात 78, विज्ञानात 77. आता 3 विषयांची टोटल आपण निकालपत्रकात पाहिली. मराठी, हिंदी, इंग्रजी ती 200 झाली. गणित विज्ञानमध्ये 155, समाजशास्त्रामध्ये 84. त्यांची बेरीज या ठिकाणी केलेली आहे 439 आणि त्यानंतर त्याला सवलतीचे गुण गरज नव्हती म्हणून डॅश लिहिलेले. तेच आकडे पुन्हा लिहिलेले आहेत महाएकूणमध्ये आणि त्याचे पर्सेंटेज 73.17%. या पद्धतीने हा विद्यार्थ्याचा निकाल तयार झालेला आहे. त्यानंतर श्रेणीविषय बघा, शारीरिक शिक्षण, जलसुरक्षा आणि संरक्षणशास्त्र. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याला मिळालेली फक्त श्रेणी या ठिकाणी लिहायची. या व्यतिरिक्त विषय तुम्ही निवडले असतील तर ते या ठिकाणी लिहू शकतात. हा श्रेणीचा तक्ता दिलेला आहे पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी समजायला, म्हणजे आपल्याला विद्यार्थ्याला किती गुण मिळाले, कोणती श्रेणी मिळाली ते या ठिकाणी कळतं. शेकडा गुण लिहायचे. त्यानंतर या तक्त्यावरून श्रेणी, उत्तीर्ण, सवलतीच्या नियमाने उत्तीर्ण, अनुत्तीर्ण हा शेरा त्याला द्यायचा आहे. आता हा विद्यार्थी उत्तीर्ण आहे. कोणत्या दिवशी शाळा उघडेल ती दिनांक या ठिकाणी टाकायची आहे. रिझल्टचा दिनांक आहे या ठिकाणी 1/5/2024, 1 मेला आपला रिझल्ट लागतो. वर्ग शिक्षकाची स्वाक्षरी, मुख्याध्यापकाची स्वाक्षरी. त्यानंतर कोणत्या दिवशी शाळा उघडणार आहे चालू वर्षी, तो 15/6/2024 या दिवशी आपली शाळा उघडेल आणि त्या दिवसाची वेळ, सकाळी दुपारी जी काही शाळेची वेळ असेल ती या ठिकाणी नोंद करायची आहे. हे झालं आपलं प्रोग्रेस.